कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. कोकणातील घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, मी सागर. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पिसाळलेल्या कुत्र्याचा कर्जत बाजारपेठेमध्ये धुमाकूळ. 6 वर्षीय चिमुकल्यासह 8 जणांना चावा. थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद. महाड एमआयडीसीतील नाल्यातून केमिकल सोडल्याने खळबळ. प्रदूषण नियंत्रण मंडळावरती प्रश्नचिन्ह. सीईटीपी पथकाकडून नमुने ताब्यात. खेडमध्ये सीएनजी तुटवड्यावरती अखेर तोडगा. स्थानिक वाहन चालकांसाठी स्वतंत्र लाईन सुरू. मंत्री योगेश कदमांच्या आदेशानंतर प्रशासनाची तात्काळ कारवाई. आणि पर्यटन हंगामाच्या अखेरीस मालवणमध्ये पर्यटकांची गर्दी. 26 मे पासून वॉटर स्पोर्ट्सना ब्रेक. सिंधुदुर्ग किल्ला फेऱ्याही बंद होणार. विकेंडला दांडी किनारा पर्यटकांनी फुलला. आता पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरातील महावीर पेठ परिसरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने धुमाकूळ घालत 6 वर्षांच्या चिमुकल्यासह 7 ते 8 जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. या घटनेमुळे कर्जत बाजारपेठेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. शिव परवेज शिर्के वय वर्ष 6 हा चिमुकला एका दुकानाबाहेर उभा असताना अचानक या पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावरती हल्ला केला. त्यानंतर कुत्र्याने परिसरातील अन्य नागरिकांवरही हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून त्यामध्ये कुत्र्याचा धुमाकूळ स्पष्टपणे दिसून येत आहे. सुदैवाने स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान जखमी बालकावरती कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तसेच संबंधित पिसाळलेल्या कुत्र्याला नगरपालिकेने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा रसायनयुक्त सांडपाणी आणि केमिकल सोडल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे. एमआयडीसीतील प्लॉट नंबर FS1 आणि FS2 या कारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यातून रसायनयुक्त केमिकल सोडून ते जमिनीमध्ये मुरवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महाड एमआयडीसीतील अनेक कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवाने देण्यात आले असले तरी काही ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा पूर्ण सक्षमतेने कार्यान्वित नसल्याची चर्चा आहे. अशातच अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील नाल्यात संशयास्पद रासायनिक द्रव सोडण्यात आल्याने कामगार आणि ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान आज सुट्टी असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र सीईटीपी पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देत रासायनिक सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतलेले आहेत. विशेष म्हणजे 2023 मध्येही याच परिसरात अशाच प्रकारे रसायनयुक्त केमिकल सोडल्याचा प्रकार समोर आला होता. तरीही संबंधितांवरती ठोस कारवाई का झाली नाही असा सवाल स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळ आता नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामध्ये सावित्री नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलेले आहे. जेसीबी आणि चाळण्यांच्या सहाय्याने राजरोसपणे वाळू उत्खनन सुरू असताना प्रशासन मात्र कोमात असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील चरई गावच्या हद्दीत काही वाळू माफियांनी तब्बल 35 आणि 40 ब्रास वाळूचा साठा केल्याची माहिती समोर आलेली आहे. आपली माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक राज पार्टे, निलेश कोळसकर तसेच ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष हरिभाऊ पवार आणि पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत हा प्रकार उघडकीस आणलाय. विशेष म्हणजे ही कारवाई महसूल विभागाने करणे अपेक्षित असताना प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आलेला आहे. नदीपात्रात सुरू असलेल्या या उत्खननामुळे पर्यावरणाचा आणि नदीच्या अस्तित्वाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान प्रकरण उघडकीस आल्यानंतर महसूल विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत संबंधितांवरती दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र भविष्यात सर्व वाळू माफियांवरती कठोर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये सीएनजी तुटवड्यामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक वाहन चालकांना अखेर मोठा दिलासा मिळालेला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशानंतर स्थानिक सीएनजी धारक वाहन चालकांसाठी स्वतंत्र लाईन सुरू करण्यात आलेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सीएनजी भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागत असल्याने रिक्षा चालक, स्कूल बस चालक तसेच भाडेकरू वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता। यामुळे स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता। दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार अवघ्या काही तासातच स्थानिक वाहन चालकांसाठी स्वतंत्र लाईन सुरू करण्यात आली। या निर्णयामुळे चालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून विविध चालक मालक संघटनेकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे आभार मानण्यात येत आहेत। खेड तालुक्यात सर्वत्र या निर्णयाचे स्वागत केले जात आहे। सन्माननीय आमदार श्री योगेशदादा रामदासभाई कदम यांच्याकडे आम्ही 18 तारखेला एक स्थानिक नागरिकांना CNGची वेगळी लाईन मिळावी यासाठी एक अर्ज दिला होता। तो अर्ज आम्ही खेड तालुक्याचे खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष श्री सतीश चिकणे यांना दिला होता। त्यांनी दादांकडे तो अर्ज पुढे दिला दादांकडे। दादांनी त्याची अंमलबजावणी जास्तीत जास्त वेळ न घालवता कमीत कमी वेळ कसा होईल, कमीत कमी वेळ म्हणजे 3 तास, 3 तासामध्ये त्याची अंमलबजावणी करून आम्हा सर्व स्थानिकांना एक CNGची वेगळी लाईन करून दिली। त्याची अंमलबजावणी आज आम्ही आमचे शहर प्रमुख कुंदनदादा सातपुते यांना घेऊन करत आहे। यासाठी दादांचे शतशः आभार। आम्ही सर्व स्थानिकांकडून दादांचे आभार सांगू तेवढे कमी आहेत। परत एकदा दादांचे खूप खूप आभार। या ठिकाणी खेड तालुका रहिवासी संघटनेच्या वतीने कालच या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सन्माननीय योगेशदादा कदम यांच्याकडे आमचे खेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पप्पूशेठ चिकणे यांच्या माध्यमातून या सर्व स्थानिक रहिवाशांनी एक मागणी केली आणि CNG पंपावरती स्थानिक लोकांना प्राधान्य देऊन एक वेगळं जे पंपाचं आम्हाला कनेक्शन या ठिकाणी मिळावं आणि त्यांना भरण्याची लाईन वेगळी मिळावी अशी महानगरकडे आपण मागणी केली आणि त्या मागणीला दादांच्या माध्यमातून यश आलं आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे महानगरच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्थानिक रहिवाशांना इथं एक लाईन वेगळी दिली गेलेली आहे। त्यामुळं आजपासून या ठिकाणी महानगर गॅस पंपावरती खेड तालुक्यातील रहिवासी जे आहेत, जे स्थानिक आहेत, त्यांना वेगळी लाईन दिली जाणार आहे। मी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करतो की ह्या सुविधेचा आपण योग्य तो उपयोग करावा। या ठिकाणी कोणतेही भांडण तंटा होणार नाही। त्याचबरोबर आपल्याला जशी सोय झाली तशी जे आपले प्रवासी आहेत, आपल्याकडे येणारे टुरिस्ट आहेत, त्यांना देखील कुठला त्रास होणार नाही याची दक्षता देखील आपल्या संघटनेने घ्यावी एवढी या ठिकाणी करतो। आणि याचा जो आपण करणार आहोत ते या गाड्यांना आपण वेगळे स्टिकर देणार आहोत या संघटनेचे। ते स्टिकर या गाडीवरती असतील त्यांनाच या लाईनमध्ये उभं राहता येणार आहे आणि गॅस भरता येणार आहे, याची नोंद करावी। आणि या सगळ्यासाठी आपल्याकडे मुन्ना राणे आणि वैभव जंगम यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याकडनं तो स्टिकर आपण प्राप्त करून घ्यायचा आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावत मान्सूनपूर्व वातावरणाची चाहूल दिली आहे। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे काही काळ बाजारपेठेत नागरिकांची एकच धावपळ उडाली। अचानक आलेल्या पावसामुळे दुकानदार आणि नागरिकांनी आडोशासाठी धाव घेतली। काही ठिकाणी वाऱ्याचा वेगही वाढल्याने रस्त्यांवरती गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते। मात्र या दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हंगाम आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला असून विकेंडच्या पार्श्वभूमीवरती मालवणमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। विशेषतः दांडी किनाऱ्यावरती पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावरती हजेरी लावत समुद्र पर्यटनाचा आनंद घेतलाय। दरम्यान येत्या 26 मे पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हंगामाला अधिकृत ब्रेक लागणार आहे। पावसाळा आणि बदलते हवामान लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे यंदाही वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग आणि सिंधुदुर्ग किल्ला फेऱ्या बंद करण्यात येणार आहेत। यामुळे पावसाळ्यापूर्वीचा शेवटचा वीकेंड एन्जॉय करण्यासाठी पर्यटकांनी मालवण किनाऱ्याकडे मोठी गर्दी केली आहे। किनारपट्टी परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनाही यामुळे दिलासा मिळालेला आहे। आम्ही काल सकाळी आलो होतो आणि आल्या जरा जेवण बिवण केलं, मच्छी घेतली, बोंबील नाही का, एक खाल्लं। परत काल दुपारी किल्ल्यावर गेलो,
किल्ल्यावर एन्जॉय केला. आज आलो, आज इथं राईड घेतल्या, राईड मध्ये पण एन्जॉय केला. खूप भारी आहे. तुम्ही पण या, हवा करून टाकायला संपलं. मालवण मध्ये आल्यावर तू माशाचं जेवण घेतलंस का? काय खाल्लंस? मासे घेतले ना, कुठलं पापलेट, मांगडा ते घेतलं, सुरमई. आणि अजून काय काय कुठे फिरायचं आहे तुला? अजून आता आम्ही चाललोय पाण्यात. आम्ही पुण्यातून आलेलो आहे. मालवण बीच चांगला आहे, सिंधुदुर्ग किल्ला आहे चांगला आहे, अतिशय भारी मासे नाही का, भारी क्वालिटी. कधी आलास? कालच्याला आलोय मी सकाळी. आता इथे काय काय फिरलायस? आता इथं स्कुबा डायव्हिंगची नाही का, परत काय म्हणते बनाना तसलं केलेलं आहे. आता फक्त ते आतमध्ये पाण्यात नाही तर तेवढं बघायचं राहिलंय. मालवणी जेवणाचा आस्वाद घेतलास का? हो, सुरमई, पापलेट, परत बांगडा, भारी अतिशय चांगले उत्पन्न. आणि राहायची प्यायची सोय बी आज चांगली. आता आम्ही आलोय, सकाळीच आलो नाही का, 8 वाजता. आम्ही रायडिंग केली सगळी. सिंधुदुर्ग गेलो, मस्त आहे सगळं नाही का, जेवण हॉटेल बिटेल सगळं चांगलं आहे, सगळं राहण्याची सोय आहे, सगळं आहे. बाकी काय मालवण कसं वाटलं तुला? मालवण एकदम मस्त आहे. मग इथले मासे ऑथेंटिक असतात, तिकडे एन्जॉय केले का? खाल्ले का? खाल्ले ना मासे, कुठले कुठले? सुरमई खाल्ला, पापलेट खाल्ला. अजून किती दिवस आहे सिंधुदुर्ग? अजून आम्ही आज एकच दिवस एवढा. अजून काय आणि करायचंय? आता काय नाही, फक्त एक राईड राहिली, तेवढी स्कुबा रायडिंग राहिली, बस मग जाणार आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी झाल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबई आणि पुण्याहून मोठ्या संख्येने नागरिक कोकणात दाखल होत असतात. मात्र महामार्गावरील रखडलेल्या कामाचा फटका वाहन चालकांना बसलेला दिसतोय. विशेषतः माणगाव, इंदापूर परिसरामध्ये वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. अनेक ठिकाणी अद्याप एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे वाहनांच्या 1.5 ते 2 तास लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पर्यटक, चाकरमानी आणि स्थानिक प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खेळखंडोबा झालेला पाहायला मिळाला. उन्हाच्या तीव्र झळांमुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना वाहनांमध्येच अडकून राहावे लागल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही प्रशासनाच्या नियोजनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गेल्या तब्बल 17 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम संथगतीने सुरू असून अपूर्ण उड्डाणपूल, अरुंद रस्ते आणि पर्यायी मार्गाचा अभाव असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली आहे. महामार्गाचे काम नेमके कधी पूर्ण होणार आणि कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार असा सवाल आता कोकणवासीय आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. कोल्हापूर विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित शैक्षणिक प्रश्नांवरती महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांच्या कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिक्षकांच्या रखडलेल्या कामाबाबत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारलाय. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांकडून शिक्षकांची कामे जाणीवपूर्वक रखडवली जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी वरिष्ठ वेतन श्रेणी, शालार्थ ID, फरक बिले, रोस्टर तपासणी, शिक्षकेतर कर्मचारी मान्यता आणि विविध प्रलंबित प्रस्तावांबाबत सविस्तर चर्चा झाली. काही शिक्षकांच्या मान्यता प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्यात आली, तर उर्वरित प्रश्न पुढील 15 दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. दरम्यान या बैठकीत शिक्षकांच्या जवळपास 180 वैयक्तिक समस्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले. विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलादपूर तालुक्यात नामदार भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त विकास शेठ गोगावले मित्रमंडळ, सिद्धेश शेठ युवा मंच आणि युवासेना पोलादपूर यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी बियाणे वाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाला यंदाही शेतकरी वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम नामदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवकांचे आशास्थान आणि जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी शेतकरी बांधवांना विविध प्रकारच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला सभापती अविनाश शिंदे, उपसभापती अनिता भिलारे, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, सरपंच विकास नलावडे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, उपतालुका प्रमुख संजय मोदी, सतीश शिंदे, कृष्णा नरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मण मोरे, शहर प्रमुख
प्रमुख सुरेश पवार, नगरसेवक विनायक दीक्षित, संदीप कदम, उपकृषी अधिकारी रवींद्र कुटे तसेच युवा सेना, शिवसेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताराम मोरे यांनी केले. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.